नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कलकल ही रेसिपी। त्याच्यासाठी मी इकडे परातीमध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा घेऊन माझं झालेला आहे। इथे मी गॅसवरती तेल तापून घेतलेलं आहे, मस्त एकदम कडक। ते गरमच तेल मी ह्या मैद्यामध्ये टाकून घेते। तेल माझं टाकून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घेते। रवा आणि गरम एकदम मस्त कडकडलेल्या तेलाने आपले कलकल ही रेसिपी खूपच कुरकुरीत आणि खूपच मस्त लागते। आता मी हे सगळं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते, कारण आपण गरम तेल टाकलेलं आहे म्हणून हे खूप गरम असतं। त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून आता सगळं मी मिश्रण हाताने एकजीव करून घेते, म्हणजे तेल आपल्या रव्याला आणि पिठाला लागलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकून हे सगळं पीठ असं मिश्रण मळून घेते। थोडं जेवढं लागेल तेवढं तुम्ही दुधाचा वापर करा। हा म्हणजे हे डो आपल्याला जास्त पातळ पण नको आहे, जास्त घट्ट पण नको आहे। बघू शकता इथे माझं पीठ मळून एकदम रेडी झालेलं आहे। मी ह्याला आता अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देते। अर्धा तास ठेवल्याने काय होईल, हे पीठ चांगलं मुरेल आणि आपले कलकल खूपच मस्त असे कुरकुरीत आणि क्रंची बनणार आणि आपला रवा पण मुरेल याच्यामध्ये आणि आपला पीठही मुरेल। आता बघू शकता मी कसं रेडी करते ही आपली रेसिपी। मी पहिला सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत। एकदम असे स्मॉल साईजचे गोळे करून घ्या, जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नको। आता एक फोक घेतलेला आहे मी आणि फोकच्या वरती हे गोळा ठेवलेला आहे आणि मी त्याला अंगुठ्याच्या सहाय्याने प्रेस केलेला आहे आणि असं हे चांगलं ह्या फोकचा शेप ह्या आपल्या गोळ्याला आला पाहिजे, असं मी हाताने ह्याला रोल करून घेते। बघू शकता किती मस्त आपलं हे एकदम डिझायनर एकदम मस्त रेडी झालेलं आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन बनवून दाखवते। ही रेसिपी खायला खूपच छान लागते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा। आता इथे माझं दुसरंही बनवून झालेलं आहे। अशा प्रकारे मी सगळे कलकल बनवून घेते। ही रेसिपी ख्रिश्चन लोक क्रिसमसमध्ये खास करून बनवतात आणि खूपच छान लागते खायला। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। इकडे माझे सगळे कलकल रेडी झालेले आहेत। मी आता गॅसवरती हे तळण्यासाठी तेल तापत ठेवते। इकडे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल मी चांगलं तापून घेते। तेल तापून झाल्यानंतर मी गॅसचा फ्लेम लो करते आणि हे सगळे जे मी रेडी केलेले आहेत कलकल ते मी ह्याच्यामध्ये टाकून देते आणि मी ह्याला मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरतीच फ्राय करणार आहे, कारण हे आतून कच्चे नाही राहिले पाहिजे। बघू शकता याचा कलर किती मस्त गोल्डन ब्राऊन असा आलेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, खायला पण खूपच छान लागते आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची अशी ही रेसिपी आहे। अशा प्रकारे हे तळून झालेले आहेत। आता मी दुसरेही तुम्हाला तळून दाखवते। बघू शकता याचा शेप पण खूप मस्त आलेला आहे। हे सगळं मी मंद आचेवरतीच तळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर गोल्डन ब्राऊन कलर नको असेल तर तुम्ही एकदम लाईट असं गोल्डन पण कलर करू शकता। बघू शकता इथे रेडी झालेले आहेत सगळे कलकल। आता इथे मी साखर थोडीशी वाटून घेतलेली आहे आणि हे मी त्याच्यामध्ये टाकून हाताच्या साहाय्याने सगळे मिक्स करून घेते। बघा किती मस्त झालेले आहेत हे आपले कलकलची रेसिपी। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। इकडे माझे पूर्ण कलकल खाण्यासाठी एकदम रेडी आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा आणि सपोर्टही करा। आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।